बुधगावसह परिसरात कॅसिनोच्या ऑनलाईन नावाखाली सुरू असलेले कथित जुगार अड्डे तात्काळ बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। याबाबतचे निवेदन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले। गावात सुरू असलेल्या या जुगाराच्या व्यसनामुळे तरुण पिढी भरकटत असून कष्टकरी नागरिकांची कमाई जुगारात जात असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य संदीप निकम, मनोहर पाटील आणि धनाजी पाटील यांनी निवेदनाद्वारे केला आहे। त्यामुळे अनेक कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे। सट्टा हा अवैध धंद्यांमुळे बेकायदेशीर सावकारी, मटका आणि गुंडागिरीला प्रोत्साहन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे। कर्जाची रक्कम वेळेत परत न केल्यास नागरिकांकडून वाहने, मोबाईल आणि दागिने बळजबरीने घेतल्याच्या घटनाही घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। विशेष म्हणजे काही कथित जुगाराची दुकाने ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। या दुकानांना परवानगी कोणी दिली असा सवालही करण्यात आला आहे। या प्रकाराला स्थानिक प्रशासनाचा पाठिंबा असल्याची नागरिकांमध्ये चर्चा असून प्रशासनाने कोणताही विलंब न करता संबंधित ठिकाणी कारवाई करून अवैध जुगार अड्डे बंद करावेत अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संदीप निकम यांनी केली आहे। मी संदीप आनंदा निकम, ग्रामपंचायत सदस्य बुधगाव। आज नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब आज कार्यक्रमानिमित्त बुधगावला आले असताना आम्ही बुधगावमध्ये चाललेले अवैध कॅसिनो गेम त्या संदर्भात त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि तसेच ग्रामसेवक बुधगाव ग्रामपंचायत यांनाही निवेदन दिलं आहे आणि सदर कॅसिनो गेम हे तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि त्या संदर्भात निवेदनही दिलेलं आहे आणि सदर दुकाने हे जर बंद झाले नाहीत तर आम्ही पुढील रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करणार आहोत।